नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या रविकुल ऑनलाईनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. चला तर आज आपण पाहूयात पेपर क्रमांक 6 मधील भाग क्रमांक 21. ठीक आहे, तर भाग 21 आज आपण पाहणार आहोत. म्हणजेच पेपर क्रमांक 6 मधील पहिला प्रश्न असणार आहे तुमच्या स्क्रीनवरती. पहिला प्रश्न दिलेला आहे. पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांमध्ये 3 आणि 6 यांची गुणिते असलेल्या किती संख्या आहेत? अतिशय सोपा असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय करायचं पहा, तुम्हाला संख्या कोणकोणत्या दिलेल्या आहेत त्या पाहायच्या आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला दिले की पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांमध्ये 3 आणि 6 म्हणजे 3 आहे आणि 6 आहे या दोघांचा गुणाकार करायचा तुम्हाला. बघा इतकं सिंपल आहे. 3 आणि 6 यांचा गुणाकार करा, किती येतं? 18. ठीक आहे, मग 18ची पट मांडत जा. ठीक आहे, मग 18 1 18, 18 2 36, 18 3 54. ठीक आहे, 18 3 54, 18 चौक 72 आणि 18 पंचे 90. आता 18 सखून 108 येते, पण 108 मोठं आहे ना. तुम्हाला काय सांगितले? 100 नैसर्गिक संख्यांमध्ये, आणि म्हणून इथपर्यंतच त्या संख्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि एकूण किती आहेत मोजा मग. ही पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी आणि ही पाचवी. हे 108 मोठे 100 पेक्षा, म्हणून हे घ्यायचं नाही. आणि आता एकूण किती संख्या आल्यात त्या बघा, 5. म्हणून तुमचं आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. चला, एवढं सोपं आहे, याला काहीच करायची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, दोघांचा गुणाकार करून जी आलेली संख्या त्याचा पाडा लिहायचा आहे. तुम्हाला सांगितले कुठपर्यंत? फक्त 100 नैसर्गिक संख्यांमध्ये, म्हणून हा 108 आपण घ्यायचा नाही. 100 पेक्षा पुढे जी संख्या आहे ती घ्यायची नाही. 100च्या आत जेवढ्या असतील तेवढ्या काउंट करायच्या आहेत आणि ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे. बघा कसं करायचंय, कसं सोडवायचं आहे. या ठिकाणी आधी जो प्रश्न दिलेला आहे तो व्यवस्थित खाली मांडून घ्या. जरचा भाग आहे तो लिहून घ्यायचा आहे. 6.66 गुणिले 0.6 बरोबर 3.996. हे जरचं आहे. ठीक आहे, असं जर आहे तर मग तर काय दिले? 39.96 डिवायडेड बाय 0.06 ची किंमत किती आहे? म्हणजे 39.96 भागिले 0.06 ची किंमत किती आहे असं तुम्हाला काढायचंय. मग काय करायचं बाळांनो, तर या पद्धतीनं तुम्ही जरचं स्टेटमेंट आधी लिहून घ्यायचं आहे आणि ते रूपांतर करायचंय तर मध्ये. मग या ठिकाणी बघा 39.96 म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती तशीच राहू द्या. 0.06 म्हणजे 0.6 ला तुम्हाला काय करायचंय? पक्षांतर करायचं. मग ते जाणार भागाकारामध्ये. बघा जशा व्हॅल्यू आहेत ऍज इट इज लिहून घ्यायच्यात. फक्त आपल्याला जसं हवंय तरचं स्टेटमेंट त्या पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचंय. मग या ठिकाणी 6.66 असं. आता तर मध्ये बघा 0.06 आहे, पण आपल्याकडे काय फक्त 0.6. ठीक आहे, 0.06 करायचंय आणि याच्यामुळे हा जो दशांश चिन्ह आहे तो एक घर आपल्याला कुठे घ्यावा लागेल? डावीकडे घ्यावा लागेल. आता हा एक घर डावीकडे गेलाय म्हणून वरचा सुद्धा दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकणार. ठीक आहे, मॅग्नेट सारखं वर्क करत असतं हा दशांश. ठीक आहे, खालचं ज्या दिशेने जेवढी घरं सरकणार वरचं सुद्धा त्या दिशेने तेवढी घरं सरकणार. हा महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा 6.66 बरोबर इथं व्हॅल्यू तयार झाली 0.3996 आणि छेदामध्ये 0.06. बघा छेदामध्ये जसं हवं आहे आपल्याला भाजक त्या पद्धतीने आपण तयार करून घेतले. पण भाज्य आता आपल्याला तयार करायचं म्हणजे अंशस्थानची संख्या आहे 39.96. त्या पद्धतीने आपण आता ती करून घेऊयात. आता या ठिकाणी बघा खाली तर काही चेंज करता येत नाही, पण हा तुम्हाला पॉइंट 2 घर कुठं सरकवायचंय? उजवीकडे सरकवायचा आहे, जेणेकरून तुमची संख्या तयार होणार आहे 39.96. पण
या ठिकाणी तुम्हाला काही चेंज करता येत नाही, मग असू द्या की तुम्हाला या ठिकाणी तर बदल करता येते, पण बदल करण्याच्या आधी या दोघांचा संबंध कोणता आहे तो जाणून घेणं आवश्यक आहे. आता बघा, या दोघांचं याचं जर पक्षांतर केलं तर हे सुद्धा जाणार आहे भागाकारामध्ये, आणि त्याच्यामुळे इथं भागाकाराचा संबंध लावायचा आहे. मग भागाकाराच्या संबंधामध्ये काय होतं की हा इथला जर डेसिमल पॉइंट आपण 2 घरं उजवीकडे सरकून घेतला तर हा सुद्धा इथला सुद्धा दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे सरकत असतो, आणि म्हणून आपलं या ठिकाणी बघा उत्तर येणार आहे 666. म्हणून 39.96 भागिले 0.06 बरोबर उत्तर राहणार आहे. आता या ठिकाणी आपण लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तर या ठिकाणी 666 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. तर असा ऑप्शन बघा, ऑप्शन बी आहे. सो बी आपला अचूक उत्तर राहणार आहे. समजलं सगळ्यांना? अतिशय सोपं होतं एक्झाम्पल. फक्त जी टेक्निक मी तुम्हाला सांगितली ती लक्षात ठेवा, ती म्हणजे भागाकाराचा जर संबंध असेल तर पॉइंट जो आहे डेसिमल पॉइंट तो समान दिशेने सरकत असतो आणि त्याच दिशेने सरकत असतो जो आपण सरकवला होता. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला? आता बघा पुढचं उदाहरण. 12 मीटर रुंद असणारे एका हॉलच्या जमिनीवर बसवण्यासाठी 0.2 मीटर गुणिले 0.15 मीटर मापाच्या 14,400 फरशा लागतात, तर त्या हॉलची लांबी किती मीटर आहे? आपल्याला त्या हॉलची लांबी काढायची आहे बाळांनो. मग या ठिकाणी अतिशय छान असं सूत्र आपल्याकडं की फरशांची एकूण संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ छेदामध्ये एका फरशीचे क्षेत्रफळ, या सूत्राचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. बघा, मग आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या त्या आपण एक सविस्तर लिहून घेऊयात. आपल्याला काय सांगितलं की 12 मीटर रुंदी असणारा म्हणजे जो हॉल आहे तो आयताकृती आहे. ठीक आहे, याची लांबी आणि रुंदी असणार कारण की आयत आहे तो. ओके, मग या ठिकाणी आपल्याला फक्त रुंदी दिलेली आहे 12 मीटर, आपल्याला काढायची हॉलची लांबी. आपल्याला ठळठळीत तिथं दिले की त्या हॉलची लांबी किती मीटर आहे. त्यानंतर आणखीन काय दिलंय की ज्या या हॉलमध्ये बसवण्यासाठी ज्या फरशा आहेत त्या सुद्धा आयताकृतीत आणि त्याचं सुद्धा मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. मग याची लांबी आहे 0.2 मीटर आणि रुंदी आहे 0.15 मीटर. 0.15 मीटर. ठीक आहे, ह्या फरशीची लांबी रुंदी सुद्धा आपल्याला दिली आणि ती सुद्धा मीटर मध्ये आहे. तसेच हॉलचं जे आहे ती रुंदी सुद्धा तुम्हाला मीटर मध्ये दिली आहे. आता मस्तपैकी आपल्याला आधी काय करायचं आहे, सूत्र लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग एकूण फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ छेदात एका फरशीचे क्षेत्रफळ. ठीक आहे, तर एवढी मांडणी तुम्हाला, एवढं सूत्र लक्षात ठेवायचं. मांडणीची काही गरज नाही, पण तुम्हाला समजावं याच्यासाठी मी ते मांडलेलं आहे. आता बघा, सूत्रामध्ये किमती मांडून घेऊयात. एकूण फरशांची संख्या दिली आहे 14,400 बरोबर हॉलचं क्षेत्रफळ जे आहे, आता हॉल आयताकृती आहे म्हणून आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. याच्यामध्ये लांबी ऍज इट इज ठेवा L आणि तुम्हाला रुंदी दिलेली आहे 12 मीटर म्हणून 12 आपण पुट केलं या पद्धतीनं. आता एका फरशीचं क्षेत्रफळ, आपली जी फरशी आहे ती सुद्धा आयताकृती आहे आणि आयताचं क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणून लांबी 0.2 मीटर आणि रुंदी असणार आहे 0.15 मीटर. आपण ते इथं मांडून घेऊया. 0.2 गुणिले 0.15. ठीक आहे, आता काय करायचंय, आता आपण पक्षांतर करून घेऊयात कारण की आपल्याला फक्त लांबीची व्हॅल्यू काढायची आहे. मग 14,400 गुणिले 0.2 गुणिले 0.15 भागिले राहणार आहे 12 बरोबर, बघा डॉट विनाकारण आले, 12 बरोबर लेंथ म्हणजेच लांबी. आता या ठिकाणी मस्तपैकी आपल्याला काटाकाटी करायची. बघा 12 1 12, 12 1 12, 12 2 24, 12 0 0, 12 0 0. ठीक आहे, मग काय 1200 काय राहिलेले शिल्लक, तर 1200 गुणिले 0.2 गुणिले 0.15 बरोबर लांबी. ठीक आहे, मग आता बघा 15 दोन्ही 30. ठीक आहे,
पण येणाऱ्या उत्तरात 3 घरं तुम्हाला उजवीकडे सोडून त्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता लांबी बरोबर काय शिल्लक राहिले 1200. किंवा तुम्ही बघा आणखीन एक टेक्निक करू शकता. म्हणून याच्यासाठी तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच दशांश अपूर्णांक संख्यांचे जे 4 मूलभूत क्रिया आहेत तो पाठ आधी व्यवस्थित तुमचा क्लिअर असावा लागतो. या ठिकाणी बघा 0 आहेत आणि 0 असल्यावर पॉइंट एक घर कुठं सरकत असतो, तर कुठं सरकत असतो, करेक्ट उजवीकडे सरकत असतो. पण आपल्याला इथं तसं करायचं नाही, आपण यांचीच क्रिया आधी करून घेऊयात. ते सुद्धा मी टेक्निक तुम्हाला त्यानंतर सांगते. बघा आधी हे करून घेऊयात. 15 दोन्ही 30. ठीक आहे. आता 3 घरं तुम्हाला उजवीकडे सोडून त्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा, म्हणून याचा आन्सर काय असणार बघा 1 2 3 त्यानंतर डेसिमल पॉइंट. ठीक आहे. म्हणून 0.03 0. ठीक आहे. या पद्धतीनं चालेल. आता या ठिकाणी बघा 1200 आहे, 1200 गुणिले. आता बघा पॉइंट आपण सरकून घेऊयात. इथे 2 शून्य आहेत म्हणून 1 आणि 2 घरं पॉइंट हा उजवीकडे सरकणार. काय शिल्लक राहिलं 12 गुणिले 3. 12 त्रिक 36 आणि 36 मीटर असं तुमचं फायनल आन्सर येणार आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे. बघा ती ट्रिक सुद्धा आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. मग तुम्ही इथं वापरू शकता किंवा त्या ठिकाणी वापरू शकता, नो प्रॉब्लेम. आणि असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. चला समजलं सगळ्यांना? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. अतिशय महत्वाचं उदाहरण आहे हे. बघा जर ए ही बी च्या आधीची संख्या असेल तर कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात दिलेले बी वजा ए यांच्या किमती अनुक्रमे आहेत. ठीक आहे. मग आपल्याला याच्या किमती काढायच्यात बाळांनो. मग किमती कशा काढायच्या, तर आधी तुम्हाला हे स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्यावं लागेल, वाक्य व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. तुम्हाला काय सांगितलं, ए ही बी च्या आधीची संख्या आहे. काय म्हटलंय, ए ही बी च्या आधीची संख्या आहे. बी जर तुम्ही 2 गृहीत धरला तर ए किती असणार, 1 असणार. त्याच पद्धतीनं तुम्ही कुठलीही संख्या बी म्हणून घ्या, त्याच्या आधीची संख्या ए आहे आणि ती तुम्हाला घ्यावी लागेल. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी बी हे 4 घेऊयात. ठीक आहे. बी ची व्हॅल्यू बी बरोबर 4 घेऊयात. मग ए काय असणार, तर 3 असणार. मग या ठिकाणी ए वजा बी आणि बी वजा ए असं सांगितले. बी वजा ए यांच्या किमती तुम्हाला काढायच्यात. पटकन या कंसामध्ये ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत आपण घेतलेल्या त्या व्हॅल्यू ठेवून द्यायच्यात. मग ए बरोबर आपण 3 घेतलेला आहे, बी बरोबर 4 आहे. मग इथे 4 वजा 3 येणार आणि 3 मधून वजा 4 गेले तर -1 येणार आणि 4 मधून वजा 3 गेले तर 1 येतं आणि म्हणून याचं उत्तर येतं -1, 1. आणि असा ऑप्शन बघा ऑप्शन नंबर ए मध्ये आहे. सो ए आपला अचूक उत्तर राहणार आहे. समजलं सगळ्यांना? ओके. चला या ठिकाणी बेरीज वजाबाकी चिन्हांचा नियम या उदाहरणामध्ये तुम्हाला घ्यावा लागतो. की या ठिकाणी काय की विरुद्ध चिन्ह आहेत. मग विरुद्ध चिन्ह असल्यानंतर काय होते, संख्यांची वजाबाकी होते आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं आणि त्याच्यामुळे इथं -1 आलेलं आहे. समजलं? चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. पुढचा प्रश्न. चला आता पुढचा प्रश्न बघा. परिमिती क्षेत्रफळ या पाठातील आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितले की पुढील आकृतीची परिमिती किती. अतिशय सोपे. परिमिती म्हणजे लक्षात ठेवा, परिमिती म्हणजे बाहेरील सर्व बाजूंची बेरीज. ठीक आहे. मग या ठिकाणी बाहेरील सर्व ज्या बाजू आहेत त्यांचा आपण बेरीज करून घेऊयात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा ही जी लांबी आहे ती 5 मीटरची आहे, पण ही जी खालची बाजू तुम्ही बघताय ही इथं 4 दिलेली आहे. नंतर या ठिकाणी असं तुम्हाला चौरस दिसत आहे, पण याची ऍक्च्युअली आपल्याला व्हॅल्यू माहित नाही. तर मग कशी काढायची, वरची लाईन 5 मीटर आहे, आता इथून इतक्या 4 दिले म्हणजे हे सुद्धा 1 सेंटीमीटर असणार 100%. ठीक आहे. आता इथून बघा ही 3 आहे म्हणजे या ठिकाणी परत हा खालचा 1 सेंटीमीटरचा भाग त्यांनी वाढवलाय. आता 3 अधिक 1 4 झाले म्हणजे हा 100% 1 सेंटीमीटर आहे. तसेच या ठिकाणी सुद्धा बघा, या ठिकाणी हा पूर्ण लेंथ आहे 4 मीटर. ठीक आहे. हा पूर्ण लेंथ आहे 4 मीटर म्हणजे याचं तुम्हाला काय काढायची अजिबात आवश्यकता नाही. आता तुम्हाला इथं पहा, हा जो मोठा म्हणजे तुम्ही 2-3 वेगवेगळ्या पद्धतीनं याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे.
आता आपण ज्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण याचं डायरेक्टली उत्तर काढून घेऊयात. सुरुवात करूयात आपण या ठिकाणाहून. चला 4 सेंटीमीटर. ठीक आहे. 4 अधिक 1 अधिक 1 अधिक 4 अधिक 5 अधिक 3 या पद्धतीने आपण मस्तपैकी इथं काय करून घेतलेलं आहे, सगळ्या बाहेरील बाजूंची जी व्हॅल्यू आहेत त्या मांडून घेतल्यात. 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6, 6 आणि 4 10, 15 आणि 3 18 आणि 18 सेंटीमीटर ऑप्शन नंबर ए मध्ये आहे आणि म्हणून याचं उत्तर काय येणार 18 सेंटीमीटर. ठीक आहे. याची परिमिती किती येणार 18 सेंटीमीटर. हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. चला भाग जो आहे आपला 21वा तो इथे संपलेला आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात भाग 22वा मध्ये. तोपर्यंत थांबूयात. चला.